भरून काढलं 1 लाखाच्या पेक्षा जास्त मतं दिली। मग मी म्हणायचं मतं चोरली का हे आला ते शाणी म्हणतात चोरली। अरे खुल्या मनाने मान्य करा ना। लोकसभेला महाराष्ट्राने तुम्हाला पाठिंबा दिला, विधानसभेला महाराष्ट्राने आमच्या पाठिंबा दिला, परंतु एखादी गोष्ट खोटी सांगायची, रेटून सांगायची, बदनामी करायची, त्याही वेळेस आमचं असंच केलं। आमच्या मागासवर्गीयांना सांगितलं, आमच्या आदिवासींना सांगितलं, अरे संविधान बदलणार आहे, आता आरक्षण काढून टाकणार आहे, आता तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या सवलती मिळणार नाही। आणि एवढं बिंबवलं त्यांच्या सगळ्यांच्या मनावर, त्याच्यातून आमचा मागासवर्गीय समाज पण थोडासा बाजूला गेला, आमचा आदिवासी समाज पण बाजूला गेला संविधानाच्या भीतीमुळे, आमचा मायनॉरिटी मुस्लिम समाज पण बाजूला गेला। ही सगळी मतं एकत्र धरली तर 40% तर हीच मतं झाली। या घटना ज्या वेळेस विकासाचा मुद्दा राहत नाही, मी पारनेरकरांना तुम्हाला सांगतो, बाबा विकासाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवा। जर आपलं पारनेरचा कायापालट करायचा असेल, जर माझा फायदा तुम्हाला करून घ्यायचा असेल, विखे पाटलांचा फायदा करून घ्यायचा असेल, मुख्यमंत्र्यांचा फायदा करून घ्यायचा असेल, महायुतीचा फायदा करून घ्यायचा असेल, केंद्राचा पैसा, राज्याचा पैसा, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे CSRचा पैसा, हे अशा पद्धतीनं जो काही निधी असतो, अनेक योजना आणलेल्या आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही 15 लाखाच्या पर्यंत कर्ज वेगवेगळी आमची महामंडळे त्याच्यात देतो, 5 वर्ष 7 वर्षाच्या कर्ज देतो। व्याज सरकार भरणार, मुद्दल तुम्ही भरायचं, पण मुद्दल वर्षाला भरलं तरच व्याज देणार का, तर आर्थिक शिस्त लागली पाहिजे। सातारा जिल्ह्यात, पुणे जिल्ह्यात, कोल्हापूर जिल्ह्यात तिथं आम्ही 0% व्याजाने पीक कर्ज, आपल्या नगर जिल्हा बँक किती 0% देते का? 0% व्याजाने का? माझ्या शेतकऱ्याला सावकाराच्या दारात जायला लागू नये। 3 लाखापर्यंत आम्ही पीक कर्ज, 2.5% तुमचं पीक कर्ज राज्य सरकार भरतं, 1.5% पीक कर्ज तुमचं केंद्र सरकार भरतं, आणि 1-1.5% पीक कर्ज स्वतः राज्य जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सहन करते। या प्रकारे आपलं चाललेलं मित्रांनो, आपण चांगली झाली पाहिजे, दर्जा चांगला असला पाहिजे। मी तर जाहीरपणे सांगतो, ज्यांना पुढारपण करायचंय त्यांनी कॉन्ट्रॅक्टर होऊ नका, नाहीतर पुढारी व्हायचं आणि पुढे म्हणायचं कॉन्ट्रॅक्ट देणार, अरे पुढारी यांना कशाला तुला कॉन्ट्रॅक्ट पाहिजे। ज्याला कॉन्ट्रॅक्टर व्हायचंय त्यांनी पुढारी बनवू नका, ज्याला पुढारी बनायचंय त्यांनी कॉन्ट्रॅक्टर होऊ नका। ज्याचं काम ज्यांनी त्यांनी करावं, परंतु काही जण पुढारपण पण करतात आणि गुत्तेदारी पण करतात, हे काही चालणार नाही, मग त्याच्या निर्माण होतात। आणि त्यामुळं या कामाचा दर्जा हा त्या ठिकाणी चांगला ठेवण्याच्या करता आपण प्रयत्न केला पाहिजे। हा जनतेचा पैसा, एकट्याच्या घरचा पैसा नाहीये। मग अशी सुजय विखे पाटील बनले संस्था, आर्थिक संस्था, कधी त्या पावसाळ्यामध्ये उठवतात, अशा पद्धतीनेही एक पिल्लावळ, एक जमात आहे, काहीतरी खोटं नाटक सांगायचं, कुणाला तरी सांगायचं आम्ही 15% देतो, 20% देतो, कधी सांगायचं 1ला 2 मोटरसायकली आम्ही देणार, 1000ला 2, पहिलं काही कुणाला थोडस देतात आणि नंतर आणि करोडो रुपये घेऊन पळून जातात। अजिबात त्यांच्या नादी लागू नका। त्यापेक्षा तुमची राष्ट्रीय काय, तुमची राज्य सहकारी बँक आहे, ज्या बँका उत्तम चाललेल्या आहेत तिथं गुंतवणूक करा। तुमच्या तालुक्यामध्ये पतसंस्था पण आहे, काही पतसंस्था निवड बंडल बाजार आणि काही मात्र चांगल्या आहेत, ज्यांची विचारधारा चांगली आहे, जो योग्य काम करतो तो योग्य आहे का ते तपासा, तेवढं तर तुम्हाला तपासता येतं। त्या
प्रकारे तुम्ही गुंतवणूक करा। आज एका पतसंस्थेने 1 लाख रुपयाची रस्त्यांना केली, त्यानंतर शेवटी अशा पद्धतीनं या कामाच्या करता लागला पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करतो। आणि अशा पद्धतीनं मधून रोजगार मेळावे घेतले जातील, त्याच्यात आमच्या पालकांच्या मुलांना कसा रोजगार देता येईल, परंतु रोजगार मिळाल्यानंतर जॉब कार्ड मिळाल्यावर त्यांनी त्या कारखान्यामध्ये इमारेच नोकरी केली पाहिजे। नोकरी लागेपर्यंत आम्ही तुमच्या बरोबर आहे, नोकरी लागल्यानंतर तिथं मालकांनी ठरवून दिलेलं, उद्योगपतींनी ठरवून दिलेली कामं करावी लागतील, हे देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या। मध्ये मला पुढे सांगितलं की पारनेर सहकारी साखर कारखान्याची कृती आणि म्हणे अजित पवारला येऊ देणार नाही। अरे मी काय घोडं मारलंय? मला येऊ देणार नाही काय? पुणे कायदा हातात घेणार आहे? आम्ही म्हणजे मी सकाळी 6 वाजल्यापासून काम करतो, कधी बघा कोण मला नाही वाटत 6 वाजता उठून काम करत असेल। एक दिवस नाही करत, रोज 6 ला कामाला सुरुवात करतो, रात्री 11 पर्यंत माझं काम चालतं। मला आवड आहे, मला लोकांचे प्रश्न सोडवायला आवडतं, निर्णय, आणि त्याच्यामुळं या बाबतीमध्ये गोष्टी होत असताना मला एक शिष्टमंडळ आलं। मी फोन केला, सहकार मंत्री आमचे बाबासाहेब पाटील उदगीरचे, लातूर जिल्ह्यातले, त्यांना म्हणलं पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या कृती समिती, काहींचं म्हणणं आहे की कोर्टाचा काही वेगळा निकाल आहे। कोर्ट सर्वोच्च कोर्टाचा निकाल तर आम्हाला ऐकावाच लागतो, सगळ्यांना ऐकावं लागतो। आणि 7 तारखेला मीटिंग लावलेली आहे, त्याच्यामध्ये जी काही चर्चा होईल तुमच्याकडे कोर्टाची